हरि ओम. अमृत अनुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 21. जे स्वामीची या संता वीण असो नेणे पतिव्रता, जिये वीण सर्व करता काही ना जो. शिवामुळे शक्ती आहे, ती त्याच्याशी एकनिष्ठ राहते. तिचे पती हेच एकमेव व्रत असते, ती पतिव्रता असते. स्वामी शिव सर्व करता असला तरी तो तिच्याशिवाय काहीही करू शकत नाही. शक्तीचे शिव हेच एकमेव व्रत असते, ती त्याच्याशी एकनिष्ठ राहते. शिव प्रथम शक्ती निर्माण करतो आणि मग तिच्याद्वारे अनंत निर्मिती करतो. उदाहरणार्थ, शिव प्रथम एक बी निर्मित करतो आणि मग त्या एका बीमधून झाड तयार होते. त्या झाडाला अनेक फळे येतात आणि त्या फळांमध्ये पुन्हा अनेक बिया असतात. या बियांपासून अनेक झाडे तयार होतात आणि त्यांना अनेक फळे येतात आणि त्यात अनेक बिया असतात. त्यापासून अनेक झाडे निर्माण होतात. हे असे होत राहते. एक बी सर्व जग व्यापून उरतील इतकी झाडे निर्माण करू शकते. शिवाला निर्मितीत स्वारस्य असते आणि तो त्याचा आनंद घेतो. तथापि शक्ती निर्मित केलेले संगोपन करते आणि त्या संगोपनाचा आनंद घेते. स्त्री बाळाला जन्म देते आणि मग ती त्याच्यात रममाण होते. तिला संतती आणि मग पुढे नातू पंटू इत्यादीत फार गम्य असते. यामुळे ती पुरुषाशिवाय राहू शकते. सवत पुरुषाची दुसरी पत्नी सहजच स्वीकारू शकते. पुरुष सृजनाने आनंदित होतो, परंतु तो त्यात रममाण होत नाही. यामुळे पतीला पत्नीव्रता असे येथे म्हटलेले नाही. पुरुष निर्मितीसाठी स्त्रीशी एकनिष्ठ राहणे एकेकाळी महादुर्लभ होते. आत्तापर्यंत बहुभार्या पद्धत होती. आता शिक्षणाने आणि विशेष म्हणजे कामधंद्यातील व्यग्रतेमुळे, कारण आता कामधंद्यात वैविध्यता आलेली आहे, त्यात पुरुष व्यग्र राहू लागला आहे. यामुळे आता पुरुष श्रीरामाचा आदर्श घेऊन राहतात. अर्थातच याला अपवाद हे असणारच. येथे अजून एक अतिसंवेदनशील आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकदा सृजन केले की त्यामधून पुरुष हळूहळू दूर होतो आणि स्त्री त्या सृजनात जास्त रुतत जाते. यामुळे पुरुषाला स्त्रीची साथ, तिचा सहवास कमी मिळू लागतो. त्यांच्यामधील दरी अंतर वाढू लागते. ती एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. येथे तो टर्निंग पॉईंट असतो. येथे स्त्रीने जरा सामंजस्य दाखविले तर कौटुंबिक कलह खूप कमी होतील. निदान त्यांची तीव्रता तरी बोथट होईल. पुरुषाला संतती निर्माण करणे इतके एकच सृजन नसते. तो पौरुषेय, अत्यंत धाडसी असतो. तो अन्य अनेक गोष्टी निर्माण करू इच्छितो. त्यात घरच्या स्त्रीने पुरुषाला साथ दिली तर पतिपत्नी यामध्ये दरी निर्माण होणार नाही. किंवा जर पुरुष नोकरी करणारा असला आणि तो जरी काही निर्मित करत नसला तर त्याला कलेची, हिंडण्या फिरण्याची हौस असते. अन्य काही छान छंद असतो. याला जर घरच्या स्त्रीने साथ दिली तर तो पुरुष त्या स्त्रीच्या सहजच सहवासात राहतो. प्रेम टिकते आणि यामुळे कलह निर्माण होत नाहीत. याचबरोबर पुरुषांसाठीही येथे लिहिणे आवश्यक आहे. आता शिक्षणामुळे स्त्रियांनाही संगोपनाशिवाय
अन्य अनेक आवडी छंद असतात. पुरुषाने याची योग्य दखल घेऊन स्त्रीला यासाठी प्रोत्साहित करावे. तिच्या जीवनात संसाराशिवाय अन्य प्रकारे आनंद कसा फुलेल याची काळजी घ्यावी. तिला यासाठी सर्वतोपरी साथ द्यावी, कारण पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. ओवी क्रमांक 22. जे की भाताराचे दिसणे, भातारूची जियेचे असणे, नेणीजती दोघे जणे, निवडू जिये. शक्तीचे दिसणे हे शिवाप्रमाणे, शिवाचे शिवासाठी आहे. शक्ती शिवस्वरूप राहून जगते. त्यांचे मूळ परमस्वरूप एकच असल्यामुळे त्यांची एकमेकांपासून वेगळी निवड करता येत नाही. शिव आणि शक्ती यांची कार्ये भिन्न आहेत. शिव सूक्ष्म आहे आणि शक्ती जड आहे. शिव निर्मिती करतो आणि शक्ती संगोपन करते. यामुळे असा गैरसमज निर्माण होऊ शकतो की शिव आणि शक्ती यांची निवड वेगवेगळी होऊ शकते. आपण त्यांच्यापासून दूर राहू शकतो किंवा आपण त्यांच्याशी संलग्न होऊ शकतो. कारण अध्यात्मामध्ये शक्तीचा म्हणजे मायेचा त्याग करावा, तिच्यापासून सुटका करून घ्यावी. तीच आपल्यात सप्तरिपू निर्माण करते. तीच आपल्याला भौतिकाच्या नादी लावते. आपल्यात संचित तिच्यामुळे निर्माण होते वगैरे सतत सांगितले जाते. याचप्रमाणे अध्यात्मात असेही सांगितले जाते की मानवाचा अंतिम उद्देश शिवत्व प्राप्त करणे, शिवस्वरूप होणे हा आणि हाच एकमेव आहे. यास्तव शिवोपासना करून स्वतःला मुक्त करावे. यासाठी देहाला मायेमधून मुक्त करून शिवस्वरूप व्हावे आणि मुक्तीची यात्रा करावी. परंतु यात मुख्य किंवा एकमेव अडचण असते, ती म्हणजे माया. मायेचा आपल्या जीवनावर असलेला पातळ परंतु दूर करायला महाचिवट असा असलेला पडदा. यापासून प्रेरित होऊन स्वाभाविकच साधक, योगी, संन्यासी माया दूर करायचा प्रयत्न करू लागतात आणि ते जसे जसे मायेपासून दूर दूर जायचा प्रयत्न करतात तसे तसे ते मायेत जास्तच गुरफटत जातात. बिचारे. अनेक साधक बेताल बोलणे होते म्हणून मौनव्रत पाळतात, परंतु अंतस भरपूर विचार सुरू असतात. त्यासाठी देहबोलीने खाणाखुणा सुरू असतात. अमुक पदार्थ वर्ज्य करतात आणि त्या पदार्थाची चव, अभिलाषा तशीच बाळगून असतात. मग सोयीनुसार ढोंगीपणा आणि स्वैराचार सुरू होतो. एक महाशय म्हणाले की मी गोडाचा शिरा सोडला आहे. नेमका त्या दिवशी आमच्याकडे प्रसादासाठी गोडाचा शिरा केलेला होता. तत्परतेने ते म्हणाले की प्रसाद असेल तर चालतो, मी घेईन. किंवा असेच काही मायेपासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करतात. हे म्हणजे लहानपणी आपण सायकल शिकताना जे केले ते करणे असते. सायकल शिकत असताना रस्ता मोकळा पाहून आपण सायकल चालवत असतो. नेमका रस्त्याच्या मध्यावर एक छोटासा दगड असतो. आपले लक्ष त्या दगडावर एकाग्र होते की आता मी या दगडावर सायकलीचे चाक घालणार तर नाही ना. असे म्हणेपर्यंत चाक त्या दगडावर जाते आणि आपण रस्त्यावर कोसळतो. वास्तवात जर त्या दगडाकडे दुर्लक्ष केले असते तर चाक त्यावर गेले नसते. मायेपासून सुटका करून घेण्यासाठी तिला शिवापासून अलग निवडून तिचा त्याग करायचे दिवास्वप्न पाहायचे नाही. हे काही तांदूळामधून खडे अलग निवडून दूर करण्यासारखे नाही. कारण परमचैतन्याचा आविष्कार शिव आहे आणि शक्ती शिवाचा आविष्कार आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दोहजण एकाच परमचैतन्याचा आविष्कार आहेत.
यामुळे ती एकमेकांपासून कदापिही निराळी निवडता येत नाहीत. ती शक्तीच्या मायेच्या निर्मितीपासून एकरूप आहेत. आपण समुद्रापासून लाट निराळी निवडून दूर करू शकत नाही. लाट तिच्या निर्मितीपासून समुद्राचाच एक भाग झालेली असते. ती समुद्रात विलीन होईल, परंतु त्याच्यापासून भिन्न होऊ शकत नाही. ती समुद्राशी एकनिष्ठ असते. तसेच शक्ती माया शिवाची पतिव्रता आहे. याचाच आधार घ्यायचा आहे आणि मायेपासून सुटका करून घ्यायची आहे. आपण मायेला निराळी निवडून तिच्यापासून सुटका करून घेऊ शकत नसलो तरी आपण शिवस्वरूप होऊ शकतो. त्या दगडावरील लक्ष काढून आपण रस्त्यावर सायकल चालविण्यावर लक्ष केंद्रित करायचे असते. याचप्रमाणे आपण मायेवरील लक्ष दूर करून शिवावर लक्ष केंद्रित करावे, त्याला प्राप्त करावा. या योगे शक्ती माया आपोआपच आपल्या अंकित होते, नियंत्रणाखाली येते. भौतिकापासून सुटका करून घ्यायला अध्यात्माची कास धरावी. भौतिक आपोआप आपल्यापासून दूर होते. हरि ओम.